हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण लिडलमध्ये गेलेलो ग्रॉसरी प्राईस कंपॅरिझन करण्यासाठी. तर आत्ता आपण चाललो आहे रेवेमध्ये. तर रेवेमध्ये पण ओव्हरऑल ग्रॉसरीचे प्राइजेस आणि इंडियन प्रोडक्ट्स तिथे मिळतात का नाही मेन म्हणजे ते आपण या ब्लॉगमध्ये बघू. सो स्टे कनेक्टेड. या ब्लॉगमध्ये तुम्हाला रेवेचा ग्रॉसरीचे प्राइजेस रेवेमध्ये किती आहेत आणि लिडलच्या कंपॅरिझनमध्ये रेवे की लिडल दोघांपैकी कोणता बेटर आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो लेट्स गो. सो आता आपण रेवेमध्ये आहेत आणि तुम्ही फ्रूट्सचे प्राइजेस वगैरे बघू शकतात. ॲक्शन मीन्स तिथे ऑफर असते. बेसिकली जो ॲक्च्युअल रेट असतो त्याच्यापेक्षा थोडा प्राईस कमीच असतं. ते एवढे सर्व प्रकारचे फ्रूट्स बघायला मिळतील. डिफरंट ऑरेंजेस पण बघायला मिळतात बघा. हे मोठेवाले 3.39ला आहेत, हे वाले 2.99ला आहेत, हे बायोचे पण 2.99ला आहेत. हे बघा इथं पण ॲक्शन वगैरे लिहिलं आहे, म्हणजे ऑफर आहे इन शॉर्ट ऑरेंजेस वगैरेवर. हे सगळे व्हेजिटेबल्स आहेत. प्राईस बघा इथे तुझे 1.99. सर्व काही तुम्हाला इथं बघायला मिळेल. हा इथं चिकन सेक्शन आहे आणि यांच्या पॅकेजिंगवर इथे वेट पण लिहिलं असतं ते बघा. 0.801 kg, 4.80 euro. हे एग्सचे बघा किती प्रकार आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ एग्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे जसे ब्राऊन एग्स आहेत. हां, ते तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे पण बघायला मिळतील. कॅश्यू 3.99 euro फॉर 150 ग्राम्स आहे. हे म्युस्ली वगैरे पण इथे भेटतात. आणि हे मोस्टली जर रेडमध्ये असेल ना तर ते डिस्काउंटेड प्राईजमध्ये दिलेलं असतं त्यांनी, म्हणून ते रेडमध्ये दिलं आहे. आणि मोस्टली रेवेमध्येच तुम्हाला याचे प्रोडक्ट्स बघायला मिळतील. लिडल आणि अजून बाकीचे सुपर मार्केट्समध्ये याचे प्रोडक्ट्स नाही मिळत. योगर्ट वगैरे पण इथे भेटतात. हा वाला आम्ही मोस्टली घेतो 0.89चा 4 पॅक्स भेटतात. ते बटर बघा, बटर याचं आहे. डिफरंट व्हरायटीचे बटर्स आहे इथे. मिल्च, या मिल्च पण आहे. आता हा याचा मिल्क आहे ना, इथल्या प्रोडक्टमध्ये एक गोष्ट असते की ह्यांच्या प्रोडक्टवर अशी ABCD रेटिंग असते. हे सर्व चिप्स पण इथे मिळतात. इथं प्राईस पण लिहिलेत बघा याच्यावर. हां, स्नॅक सीट आहे बघा, याच्यावर पण रेटिंग आहे. ABCD E पर्यंत रेटिंग जातात. ते मोस्टली रेटिंग डिफाईन करते की कोणता रेटिंगचा प्रोडक्ट तुम्ही घेत आहे. तर सुपर मार्केटमध्ये पण हे सर्व बघायला मिळतं. विथ प्राईस पण लिहिलेलं आहे सर्व इथे. बऱ्याच गोष्टी इथे बघायला गेलं तर ते बोलतात ना, इथे जर्मनीमध्ये पाण्यापेक्षा हे स्वस्त आहे. 0.89, 0.99. हे पाणी ज्यूसचं सेक्शन आहे. स्प्राईट, फॅन्टा, कोको कोला सर्व इथे मिळेल तुम्हाला. आणि मोस्टली या शेपच्या ज्या बॉटल असतात ना ते मोस्टली स्पार्कलिंग वॉटर असतं, म्हणून ते जरा बघूनच घ्या. कारण की मोस्टली या शेपच्याच बॉटल स्पार्कलिंग वॉटर असतं. बाकी नॉर्मल शेपच्या बॉटल असतात ते स्पार्कलिंग नसतात, जसे की या अशा वगैरे झालं तसं.
इथं आईस्क्रीम वगैरे पण भेटतंय. हे सर्व मला इथे दिसत. हे बघा व्हरायटी ऑफ आईस्क्रीम, मॅग्नम, मिनी, बऱ्याच गोष्टी इथे. हा वाला आम्ही ट्राय केला आहे, चांगला आहे. बटर मिल्क. हा सुपर मार्केट भरपूर मोठा आहे बघायला. केक्स बघा कोणत्या कोणत्या प्रकारचे केक्स आहेत. इथले आम्ही हा वाला एक ट्राय केला आहे आम्ही, आणि हा वाला पण ट्राय केला आहे. आणि हे फ्रोझन पिझ्झाज आहेत. फ्रोझन व्हेजिटेबल्स पण मिळतात. हे बघा ब्रॉकली. आणि हे मोस्टली तुम्हाला सर्व सुपर मार्केट्समध्ये बघायला मिळणार हे जर्मनीमध्ये. त्याच्या ओपनमध्ये तेवढ्या कॉस्टली नसतात. त्यावाला थोडेफार कॉस्टली असतात. हे बघा 55 युरो. सो लेट्स गो. आता आपण निघूया इकडनं. चला. आता आपण रेवेमधून बाहेर आलो आहेत, आणि तर हा होता बेसिकली रेवेचा ग्रॉसरी प्राइसिंग रिलेटेड ब्लॉग. तर आपण लिडलचे पण प्राइजेस कम्पेअर केले, आणि कम्पॅरेटिव्हली लिडलपेक्षा रेवे थोडा कॉस्टली आहे इन सम प्रोडक्ट्स. तर बट काही प्रोडक्ट्स तुम्ही रेवेमधूनच घेतले पाहिजे, आणि काही लिडलमधून. ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच कोणते प्रोडक्ट्स आहेत ते. आणि जर का दोन्ही ब्लॉग तुम्ही बघितले असेल, दोन्ही ब्लॉग आवडले असतील, तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि कमेंट करायला विसरू नका की कोणता अजून सुपर मार्केट आपण एक्सप्लोअर करू शकतो इन बर्लिन. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी अँड बाय.